हिंजेवाडीमध्ये फाईन अँड रेस्टॉरंट प्लस बार प्लस पब असं दादांचं थोडंसं प्लॅनिंग चालू होतं. मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला आज व्हिजिटला बोलवलं होतं ऑन साईट. कारण किती जागा आपल्याकडे तिथे अवेलेबल आहे, कशा प्रकारे आपल्याला प्लॅन बसवता येईल, कशातून कसे इन्कम सोर्स जनरेट करता येईल, हे खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्या त्यांना कन्फ्युजिंग होत होत्या. मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला बोलवलं. मग त्या हिशोबाने किचनला किती स्पेस रिक्वायर्ड आहे, मग आपण त्यांना किचनमध्ये 2 स्पेस क्रिएट करायला लावलं, व्हेज वेगळं नॉनव्हेज वेगळं, जेणेकरून ऑपरेट करणं त्यांना पण सोपं पडेल आणि बँक्वेट पण त्यांचा जर बघायला गेलं तर व्यवस्थित पद्धतशीर असा चांगला चालेल की व्हेज किचन वेगळं असल्यामुळे. त्याच्यानंतर स्टोरूमला किती जागा आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे, बार स्टॉक ठेवायला किती जागा आपल्याला रिक्वायर्ड आहे, त्यांचं काही जे सिटिंग होतं ते वरच्या साईडला होतं. मग फूड लिफ्ट कशा प्रकारे काम करतील, फूड लिफ्टबद्दल आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं, त्याची प्राइसिंग कॉस्टिंग, त्याच्यात किती टेबलचं जेवण वरती जाऊ शकतं. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर बँक्वेटची एरिया किती पाहिजे, तो किती बाय कितीचा असला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी पाहिजे, त्याच्यात किती लोक बसतील, त्यांचे मेन्यू कसे असतात, त्यांचं आपलं प्रॉफिट मार्जिन कसं असतं, यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. आत्ताच इनिशियल स्टेजलाच आपण सजेस्ट केलं की डिजिटल मार्केटिंग तुम्ही आत्ताच चालू करून द्या, जेणेकरून कस्टमरला आत्ताच कळायला चालू होईल की एक नवीन ब्रँड हिंजेवाडीमध्ये उतरतोय. मग याच्यामध्ये काही त्यांच्या डिटेलमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या, टेबल खुर्च्या, किचन इक्विपमेंट, त्यांना जे वेंडरची जे रिक्वायरमेंट होती ते सगळं आपण त्यांना प्रोव्हाइड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.